आता नवरा बायकोच्याच गोष्टी आवडतात त्याला मी तरी काय करू, तू सांगतेच मग. लोकांना पण सध्या तेच हवंय हो, असं नाही ना? तुम्हाला नको ना? खरं अध्यात्म कुणी ऐकायला तयार नाही आणि मग अशाच गोष्टी ऐकायला जास्त आवडतं. त्यामुळे नाईलाज राहतो आमचा सुद्धा. दोघांमध्ये सामंजस्य आहेच आहे. पण काय झालं माहितीये, एकदा ती बायको बोलत होती, पत्नी बोलतीये, बराच वेळ बोलतीये. पतिदेवानी 1-2-4 जांभया दिल्या चांगल्या कडाकडा. तिला इतका राग आला की मी इतका वेळ तुमच्याशी एवढं महत्वाचं बोलते आणि तुम्ही अशा जांभया देता. म्हणाले तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नसतं अजिबात, तुम्ही काही बोलतच नाही. ते म्हटले तू बोलू देशील तर ना. बरं म्हटले असू दे, ऐकून तर घ्या नुसतं. हे सगळ्यांघरचं आहे बरं का, माझ्यासह सगळ्यांचा अनुभव आहे हा. तुम्ही ऐकूनच घेत नाही. बरं ऐकल्यानंतर बडबडायची एवढी सवय असल्यामुळे बडबड करून करून एक दिवस आजारी पडली. दवाखान्यात जावं लागलं डॉक्टरांकडे. आणि डॉक्टरांनी सगळं चेकअप केलं. म्हटले काही झालं नाही तुम्हाला, सगळे तब्येत ठणठणीत आहे, छान आहे, काही नाही झालं. नाही म्हणाली, तुम्ही माझी जीभच नाही तपासली. मग डॉक्टरांनी ते थर्मामीटर घेतलं आणि घातलं तोंडामध्ये, जिभेमध्ये. 5 मिनिटं सगळं शांत होतं. 5 मिनिट ते थर्मामीटर तोंडात होतं. 5 मिनिट नवरा शांत, डॉक्टर शांत, बायको शांत. नवरा म्हणाला डॉक्टर गोळ्या औषधं सगळं राहू दे, ते थर्मामीटर तेवढं घेऊन जातो. म्हटले विठाल विठाल. असा आमचा अध्यात्म, असा आमचा संसार आणि असा आमचा प्रपंच आहे. सगळंच फाटक आहे, एकही धड नाही अशी अवस्था आहे. म्हणून नाथांनी सांगितलं भगवंताकडे काय मागा. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दी. संसाराचं व्यसन मला लागू देऊ नको. आणि खरंय श्रोते, संसार ही गुंतवणूक आहे, अध्यात्म ही सोडवणूक आहे. संसार हा हव्यास आहे अनेक गोष्टींचा, पण अध्यात्म हा ध्यास आहे. संसार आम्हाला नवसृष्टी देईल, पण अध्यात्म आम्हाला नवदृष्टी देईल. संसारातनं शांतता नाही, वैफल्यच आहे, अशांतता आहे, थकवा आहे, धावपळ आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस अखंड धावतो. बघा तुम्ही, सगळं बाहेर आणावं लागतं. परमार्थात बाहेरचं काहीच नाही चालत, सगळं आतमधलं असावं लागतं. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. मुळात दुःखरूप असलेला संसारच आम्ही तिथं सुख शोधतोय. ते म्हणजे कसं झालं माहितीये, सद्गुरू मामासाहेब दांडेकर फार सुंदर सांगायचे. त्यांचं वाक्य आहे, ते म्हटले की नश्वर असलेल्या दुःखरूप असलेल्या संसारामध्ये आम्ही सुख शोधतोय. हे म्हणजे असं झालं की मिरच्यांच्या बाजारात आम्ही गेलोय, चटणी करायला घेतलीये, मिरच्यांच्या बाजारात गेलोय आणि तिथं म्हणतोय की खव्याचे पेढे द्या किलोभर. मला उदाहरण काय सांगायचंय, मामासाहेबांचं उदाहरण आहे दांडेकरांचं. ते म्हणाले मिरच्यांच्या बाजारात जाऊन तुम्ही म्हणताय पेढे द्या. अहो लक्षात घ्या, तुम्ही मिरच्यांच्या बाजारात गेलाय म्हटल्यानंतर तिथं तुम्हाला ठसकाच लागणार, तिथं तुम्हाला डोळ्यात पाणीच येणार. तसं दुःखरूप प्रपंचामध्ये तुम्ही सुख कसं काय शोधताय, तिथे तुम्हाला दुःखच मिळणार, हे धरून चाला. संसार दुःख मूळ, चहूकडे नाहीच विश्रांती. रात्रभर तळमळ तळमळ तळमळ, रात्रंदिन तळमळ आहे. नाही, इथे नाही विश्रांती. विश्रांती कुठे? त्याच्या चरणावर आहे. म्हणून पांडुरंगाचे पाय झिजले ओ, डोकं टेकून टेकून लोकांनी. आणि इतकं नामस्मरण केल्यानंतर काय होईल? संसाराचे व्यसन लागू देऊ नको. तुझं मन, माझं मन तुझ्या चरणावर जाऊ दे. आणि मग काय होऊ दे? अभंगाचं दुसरं चरण. नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमी, नामस्मरण घडो संत समागमी, नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे. हा नामस्मरण घडो संत समागमी,
नामस्मरण घडो संत समागम वहुगाची भ्रमण नको देवा वहुगाची भ्रमण नको देवा नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा वाहुगाची भ्रम नको देवा नामस्मरण घडो संत समागमी नामस्मरण घडो संत समागमी संत सम नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. आम्ही सध्या भ्रमात जगतोय बरं का. आम्हाला असं वाटतंय आम्ही सुखी आहे. सुख नाहीये ते. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले. समर्थ म्हणतात संसार दुःखमय आणि मग ते सुखमय जर व्हायचं असेल ना तर काय करायचं. नामस्मरण घडो संत समागम. पहिला क्रायटेरिया दिला. पहिलं दिलं नामस्मरण घडो. कसं नाम घडलं पाहिजे हो. तुकोबराय म्हणतात मला बाकी काही नाही करायचं तुझं. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम. 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 अवघे तुझे नाम म्हणे मज अवघे तुझे नाम. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम. धूपदीप राम कृष्ण हरी. धूपदीप राम कृष्ण हरी. कासयाने पूजा करू केशी राजा. 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 हसयाने 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 पूजा करू केशी राजा. रे नाम. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम. धूप दीप रामकृष्ण हरी. कासयाने पूजा करू केशिराजा. मला दुसऱ्या पूजेची गरज नाही. तुझं नाम हीच माझी पूजा आहे. नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा. कसं नाम घ्यावं. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीव भाव. करावा विठ्ठल. करावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीव बंधनापासोनी बंधनापासोनी उकलली गाठी
पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव. काम क्रोधे केले घर रीते आणि मग तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. दे घरात यायचं असेल, देहात यायचं असेल तर काम क्रोध हे सगळे भाडे करू बाहेर हाकलावे लागतील. आधी ते येऊन बसले तिथे, त्यांना आधी हाकलून टाकूया, मग भगवंत येईल. आणि त्याकरता त्याचं अत्यंत गोड असलेलं नाम आमच्या मुखामध्ये आलं पाहिजे, क्षणाक्षणाला प्रतिश्वासाला. आणि ते आमच्याकडून येत नाही. माझी द्रौपदी माता भगवंताला प्रत्येक श्वासाला आठवत होती बरं का. जनाबाई हातात काम मुखात नाम, अशी जात्यावर दळण दळायला बसायची, एक पाय इकडे पसरायची. पांडुरंगाला म्हणायची, सख्या येशील का रे, येशील का रे पांडुरंगा. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता. प्रत्येक कामामध्ये भगवंताला आठवलं आणि भगवंताला म्हणायची, पांडुरंगा येशील का रे. जनी मांडिते दळणा नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझी आविना. पांडुरंगा ये की रे बाबा. अरे कधी यायचा. आणि पांडुरंगाने एवढी हाक ऐकावी, धावत यावं. हाक तुझी येता कानी झोप उडाली गाबाई कागदळते. आम्ही नैवेद्य देत नाही, आम्ही काय म्हणतो, जा रे दाखवून आण. बरोबर आहे, खोटं बोलते का मी. हेच वाक्य आणि हाच शब्द असतो आमचा, जा रे देवाला निवद. नैवेद्य पण नाही, दाखवून आण. आणि त्यात सुद्धा नाव, नाहीतर मग होय हो तुम्ही घ्या ते ताट निवदाचं, है की नाही. नाही हो नाही, समर्पणाचा भाव नाही आमच्याकडे. म्हणून म्हटलं नैवेद्यम समर्पयामी. थोडा वेळ तरी थांबा ना त्याच्या पुढे, तो काही येणार नाही. आणि खरं सांगू का, देव आपल्याकडून जेवत नाही किंवा देव आपला नैवेद्य घेत नाही ना, यातच तो आपली अब्रू राखू नये. विठ्ठल नाही तर मग काहीच नाही. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा ती तू क्या कराने, किती रक्षसी मग दो कराने. एवढं सगळं देतोय ना तो, त्याचं भान ठेवूया. आणि नाही ठेवलं तर तेवढ्याच हाताने तो काढून घ्यायला लागला तर 2 हाताने किती रक्षण कराल. म्हणून जे काही आहे ना ते त्याच्या साक्षीने करावं. यत करोषी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे जे काम करशील ना ते सगळं मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. आता असं म्हटलं की नाही, लोक फार लवाड असतात. अहो आम्ही फार लवाड भक्ती करतो. लोक म्हणतात देवानी काय सांगितलंय, यत करोषी यदश्नासी यज्जुहोसी ददासी. तू जे 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 करशील ते सगळं मला अर्पण कर. मला फार स्पष्ट बोलायला आवडत नाही, या गादीचं पावित्र्य मला सांभाळणं फार गरजेचं वाटतं. पण एवढंच म्हणते, आपण सगळे सुज्ञ आहात. रोज संध्याकाळी काही माणसं सरकार मान्य होतात, ते कर्म देवाला अर्पण करून चालेल का. नाही ना, ते सुद्धा अर्पण केलं जातं हो काही ठिकाणी. पण नाही, जे जे कर्म म्हणजे कुठलं कर्म, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म युगे वय घालवावे. असंच वय चाललं आमचं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. झोपण्यातच निम्म आयुष्य चाललंय. आणि मग स्वामी काय म्हणतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, असं म्हणतो आम्ही. म्हणतो देव म्हणतो भिवू नको मी तुझ्या पाठीशी. दत्तावतारी आहेत स्वामी समर्थ, त्यांच्याच फोटो समोर लोळत पडतो, भिवू नको मी तुझ्या पाठीशी. कर्म न करता भगवंत आपल्या पाठीशी उभा नाही राहणार. तुम्हाला हातपाय हलवायला लागतील, कर्म करावं लागेल, कष्ट करावे लागतील, धडपड करावी लागेल. माझा छत्रपती शिवाजीराजे 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. आणि नुसती घेतली नाही, 150 मावळ्यांच्या साक्षीनं रोहिडेश्वरावरती धारोष्ण रक्ताचा अभिषेक झाला होता. शिवचरित्र हा माझा विषय नाहीये खरं तर, पण आज ओघात आलाय म्हणून एवढं तुम्ही ऐकलंय बहुतेक परवा गौरीताईंकडून ना. 150 मावळ्यांच्या रक्ताचा धारोष्ण अभिषेक तिथे शंभू महादेवाच्या पिंडीवर झाला. अधिष्ठान होतं शंभू महादेव, तुळजापूरची तुळजाभवानी. असंच नाही निघाले स्वराज्य थाटायचंय म्हणून, अधिष्ठान ठेवलं भगवंताचं समोर. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि मग त्याची उपासना केली. हर हर महादेव हा सैन्याचा जागर झाला, गजर झाला. का? कारण त्यांनी विषप्राशन केलं. समुद्र मंथनातून हलाहल जहरी विष निघालं. त्यावेळी कुणी नाही आलं, आमचे भोले बाबा आले, विष प्राशन केलं, सगळ्या जगाला अमृताची सुधा दिली. म्हणून म्हटले देवा तूच आमचा आराध्य दैवत. का? कारण आम्हाला सुद्धा विषच प्यायचंय.
यवनांचं आक्रमण होतं, भयानक काळ होता. बायका माणसांची अब्रू अशी डोळ्या देखत लुटली जाण्यापलीकडे बघण्यापलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता. आणि असा एक शिवाचा अंश आमच्या भूमीमध्ये जन्माला येतो. दुर्दैवानी या सगळ्याच महापुरुषांचा, या सगळ्याच गोष्टींचा आम्हाला विसर पडतो. बिपिन रावतांसारखा आमचा लष्कर प्रमुख निघून जातात, आम्हाला काही आमच्या आयुष्यात काही फरक नाही. आणि आम्ही आपलं मस्त पारावर बसून या देशात क्रांती झाली पाहिजे, हातामध्ये पत्ते, विठ्ठल अशी कशी क्रांती होईल? हातामध्ये पत्ते घेऊन देशात क्रांती होईल? नाही, आमच्यापासून आम्हाला सुरुवात करावी लागेल. मी एवढंच सांगेन, जेवायला बसल्यानंतर या देशातल्या शेतकऱ्याची आणि मऊ गादीवर झोपताना या देशातल्या सैनिकाची आठवण ठेवूया, बस. बाकी काही करायची गरज नाही. एवढ्या दोन आठवणी कायम ठेवूया. भगवंताचं अधिष्ठान आहेच आहे आमच्या समोर. द्रौपदी मातेचं सांगत होते मी, काय भगवंताला आठवावं? किती क्षणाला जन्माला आल्या, म्हणजे याज्ञसेनी आहे ती, यज्ञातनं आली जन्माला. लहान बालपण तिने अनुभवलंच नाही. यज्ञातनं जन्म झाला, विवाह झाला पांडवांशी आणि वाट्याला आलं दुःख. काय जीवन आहे माझ्या द्रौपदी मातेचं. हस्तिनापूरला गेल्याबरोबर वनवास वाट्याला आला. अखंड वनवासी असलेली द्रौपदी माता पांडवांच्या बरोबर आहे. द्यूत खेळले धर्मराज. त्या द्यूत सभेमध्ये भर दरबारात असं वस्त्राला धरून फरफटत आणलं होतं दुःशासनाने, केसांना धरलं होतं. त्याची याचना करत होती सगळ्या दरबारामध्ये. भीष्मांसमोर हात पसरवत होती, कौरवांसमोर हात पसरत होती, वाचवा, कोणीतरी रक्षण करा माझं. ऐक कृष्णा हाक माझी, ती दीना दीना. ऐक कृष्णा हाक माझी, ऐक कृष्णा हाक माझी. काय मजसी गांजले, काय मजसी गांजले. का तुझेही चक्रपाणी, का तुझेही चक्रपाणी. चक्र आजी गंजले, चक्र आजी गंजले. ऐक कृष्णा हाक माझी, ऐक कृष्णा. अरे तुझं चक्र आज गंजून गेलं करे, ऐकणारे भगवंता. म्हणून सगळे हात मोकळे सोडले आणि पांडुरंगाचा धावा केला. कोण होती हो द्रौपदी? कोण होती भगवंताची? नातं काय होतं? जुना चित्रपट आहे. तुम्ही म्हणाल पिक्चर मधलं गाणं गातीये, पण चाली पिक्चरच्या म्हणण्यापेक्षा अर्थाचं चांगलं गाणं म्हटलं तर काहीच मला नाही वाटत चुकीचं आहे. आणि श्यामची आई पिक्चर आहे बरं का, गोड. काय म्हटली द्रौपदी? द्रौपदी बोलली हरीसी मी कोणा. कोण होती द्रौपदी? द्रौपदी बोलली हरीची मी कोणा. तरी मला त्याने मानली बहीण. तरी मला त्याने मानली बहीण. हृदयाची चिंधी देईन फाडून. हृदयाची चिंधी देईन फाडून. येवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसने देऊन प्रभू राखी माझी लाज. वसने देऊन प्रभू राखी माझी लाज. चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. भर जरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. बोटाला कापलं म्हणून भगवंत गेले, सगळ्यांकडे गेले, कुणीच देईना. 16,108 राण्या म्हणायला सोपं आहे बरं का. 16,108 आम्ही पटकन म्हणून जातो, मला क्षमा करा. कृष्णानं एवढ्या केल्या, पण खरं सांगू का, प्रमुख 8 अष्टनायिका होत्या, पण त्या 16,000 स्त्रिया नरकासुराच्या तावडीतल्या होत्या. जर आम्ही असं बोलू ना, कृष्णानं एवढ्या केल्या, तुम्हाला जमेल का? नरकासुरासारख्या दैत्याच्या कारागृहात कितीतरी दिवस असलेल्या त्या स्त्रियांना आपलंसं करणारा भगवंत आहे. समाज व्यभिचारी नजरेने बघत होता त्या स्त्रियांकडे. कुणीच त्यांना आपलंसं केलं नसतं, म्हणून माझ्या भगवंतांनी त्यांना आपलंसं केलं. त्यांचं पतित्व स्वीकारलं,
त्यांचा भार्या म्हणून स्वीकार केला. आम्हाला काही सोपं आहे काल्याच्या कीर्तनात कसा ग बाई केला राधे सैल तुझा आंबाडा, जणू काही त्याला दुसरा उद्योगच नव्हता. 30 शेंडीची त्या दाढीची गाठ, किती दिवस आम्ही त्याच गोष्टी ऐकायच्या. या पलीकडे कृष्ण भगवंत काहीच नाही का कळले आम्हाला, काहीच नाही का. खरं सांगू का, माझा राजा इथे आहे. कृष्ण चरित्र ज्यांना कळालं ना, असा एकमेव जगाच्या पाठीवर हा एकमेव महापुरुष होता, राजे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी कृष्ण कुणालाच कळाले नाहीत. कृष्ण मला कळाला असा दावा कुणीच कधीच करू शकत नाही. कारण कृष्णांचं चरित्र त्यांच्या सुदर्शन चक्रासारखं आहे, गोल गोल गोल, अगदी मल्टी डायमेन्शनल कॅरेक्टर आहे. म्हणजे आम्ही कितीही जरी प्रयत्न केला ना तरी आमची बुद्धी थकेल, आम्हाला कृष्ण कळत नाही. कृष्ण या एकाच महापुरुषाला कळाला. म्हणून तर जसं कृष्ण परमात्म्यानी शिशुपालाचं मस्तक छाटलं ना दरबारामध्ये, तो निंदा करतच होता हो, त्याच्या निंदेला पारावर उरला नव्हता. पण एक क्षण असा आला, कृष्ण भगवंतांनी आठवण करून दिली, शिशुपाला काउंटिंग चालू आहे माझं, 91, 92, 93, 94, 95 असं करत करत 100 पूर्ण झाले. आणि 101 अपराधाला सुदर्शन काढून मस्तक धडा वेगळं करून टाकलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णचरित्राचा किती अभ्यास केला असेल. भगवंतांना राग येत नव्हता का? शिशुपाल एवढी निंदा करत होता दरबारामध्ये, राग येत नसेल का? राग येत होता, पण कुठे रागवायचं हे कळत होतं. आम्हाला एवढं जरी कळलं ना प्रपंचात कुठे रागवायचं, बघा माझं वाक्य, अजून थोडा अभ्यास करा या वाक्याचा घरी जाऊन. कुठे रागवायचं, नाही तर उठ बस उठता बसता सारखं संताप नाही बरा ना. कुठे रागवायचं? राग हा काही विकार नाही, राग ही वृत्ती आहे, क्रोध हा विकार आहे, वासना ही वृत्ती आहे, पण काम हा विकार आहे. आम्ही विकारांच्या आहारी नाही जायचं, वृत्ती माणसाचा स्वभाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णनीतीचा अभ्यास हाच केला की ज्यावेळी अफजल खान स्वराज्याच्या दिशेने येत होता ना, तो नुसता येत नव्हता, तो म्हणायचा की हिंदुओं की देवता इतनी तेज है तो हिंदू क्यों भेड़ बकरी जैसा जीते है. हा पंढरपूरचा विठोबा शिवाजी राजाला ताकद देतो काय, ही तुळजापूरची तुळजा भवानी शिवाजी राजाला ताकद देते काय. म्हणून अफजल खानाला खरं तर अगदी नॅशनल हायवे होता स्वराज्यात यायला, पण तो आला नाही, तो तुळजापूर मार्गे आलाय प्रतापगडाच्या पायथ्याशी. खरं तर सरळ येऊ शकत होता विजापूरहून डायरेक्ट प्रतापगडापर्यंत, सरळ रस्ता आहे की नाही. आता तर हायवे, म्हणजे आता नाही यायचा तो, आहे की नाही, सरळ रस्ता होता. पण नाही, त्याला असं वाटलं की ही भवानी तलवार राजाकडे, ही भवानी राजाला ताकद देते तुळजापूरची. म्हणून म्हणाले तिच्या भक्तीची कवड्याची माळ राजा गळ्यामध्ये घालतो ना, म्हणून म्हणाले ही भवानीच फोडून टाकूया. म्हणून अफजल खान तुळजापूरला गेला. तुळजापूरच्या त्या तुळजा भवानीची मूर्ती आपल्याच लोक, आपली हिंदू माणसंच होती त्याच्या सैन्यामध्ये. का आमची मनगट मेंदू मरूनच गेला होता, आमची बाजूच नव्हती आम्हाला, आमचं सिंहासन नव्हतं आम्हाला, आमची छत्र चामरं नव्हती आम्हाला. आम्ही दुसऱ्यांच्या चाकऱ्या करण्यातच आयुष्य घालवलं आणि आजही फार काही वेगळं नाही करत आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि तो अफजल खान ज्यावेळी आपल्याच सरदारांना सांगतो की आणा ती देवीची गंडकी शिळेची मूर्ती उपटून काढा, आणि ऐका श्रोते हो, आपल्याच माणसांनी त्याच्याकडे चाकरी करणाऱ्या लोकांनी त्या तुळजा भवानीच्या आदिशक्तीची गंडकी शिळेची मूर्ती उपटून हत्तीवर बसलेला तो क्रूर कर्मा अफजल खान नावाचा पठाण त्याच्याकडे ती मूर्ती दिलीये. लळ 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 करणारी तेजस्वी तुळजा भवानीची मूर्ती बघितलं आणि तो म्हणाला की ही देवता शिवाजी राजाला ताकद देते. एका क्षणाचाही विलंब न करता खाडकन मूर्ती आपटली, ठिकऱ्या झाल्या मूर्तीच्या, जाती घेऊन माणसं बोलावली, भरडली मूर्ती, रांगोळी केली आणि तुळजापूरच्या प्रांगणामध्ये पसरवून टाकली. आणि अफजल खान म्हणत होता, खदखदा खदखदा हास्य करत म्हणत होता, मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है, मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा को फिर से पैदा कर सके. राजांना राग नसेल का आला, माझी तुळजा भवानी फोडली, राग नसेल का आला. पण नाही, कृष्ण नीती अभ्यासली होती. म्हणाले अपने गली में आओ. आणि मग जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी, खरं तर पंढरपूरला सुद्धा तो गेला होता, पांडुरंगाच्या मूर्तीला सुद्धा तो हात लावणार होता, पण आमच्या काही भक्तांनी मूर्ती लपवून ठेवली म्हणून ती सुरक्षित राहिली पांडुरंगाची. प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलं आणि मग विश्वासघाताने त्याचा कोथळा बाहेर काढला.
का? कारण शंभू महादेव अधिष्ठान होतं जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डम निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतन शिव शिवम् जटाकटाह संभ्रम भ्रमन् निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद् धगद् धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरत् दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापद क्वचित् दिगंबरे मनो विनोद मे तु वस्तिनि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अधिष्ठान होतं शंभू महादेवांचं.